विठोबा नेमका कोणता खरा, माढ्याचा की पंढरपूरचा? आता देव म्हटलं तर खरं खोटं असं काहीच येत नाही, भक्तांसाठी तो खराच असतो. पण वादच असा आहे की देव सुद्धा खऱ्या खोट्यामध्ये अडकलेला आहे. सध्या सगळीकडे वारीचं वातावरण आहे, पण दरवर्षीप्रमाणे हा वाद सुद्धा पुन्हा उफाळून बाहेर येतो की विठोबाची मूळ मूर्ती कोणती, माढ्याच्या मंदिरातली की पंढरपूरमधली. कमरेवर हात ठेवून विटेवर उभा असलेल्या त्या विठुरायाची मूर्ती सगळ्यांच्या डोळ्यात भरते, मनाला समाधान देते. पण कधीतरी कुठेतरी तुम्ही हे ऐकलंच असेल की पंढरपूरची जी विठ्ठल मूर्ती आहे ती खरी नाहीये. अनेकांना बुचकळ्यात पाडायला लावेल अशीच ही गोष्ट. मुळात हा संवेदनशील विषय असला तरी गेल्या कित्येक वर्षांपासून याच विषयावर राज्यात वादंग सुरू आहे. काही म्हणतात की माढ्याचा विठोबा खरा, तर काही म्हणतात पंढरपूरचा विठोबा खरा. पण हा विठ्ठल मूर्तीचा नेमका वाद काय, मूळ मूर्ती कोणती, पंढरपूरची की माढ्याची, या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकूया. महाराष्ट्रात दोन प्रसिद्ध विठ्ठल मंदिर आहेत. एक आपलं मूळ पंढरपूरचं आणि दुसरं पंढरपूर पासून जवळपास 50 किलोमीटर दूर असलेल्या माढाचं. माढामधील ग्रामस्थांनी या मंदिराचं नावच मूळ विठ्ठल मंदिर कसबा पेठ माढा असं केलंय. आपल्या मंदिरांवर अनेकदा परकीय आक्रमकांनी आक्रमण केले, त्याला पंढरपूरचं विठ्ठल मंदिर सुद्धा अपवाद ठरलं नाही. त्यामुळे विठ्ठल मूर्ती अनेकदा मंदिरातून हलवल्याचे सांगितलं जातं. यावेळी मूर्ती बाटवली जाऊ नये म्हणून पुजारी ती एखाद्या तळघरात लपवायचे, विहिरीत सोडायचे किंवा दुसऱ्या ठिकाणी ती पाठवून द्यायची. सुरुवातीला आपण पंढरपूरच्या विठोबाच्या मूर्तीबाबत जाणून घेऊया. मूर्तीशास्त्र अभ्यासक आणि मंदिर स्थापत्य तज्ज्ञ डॉक्टर गो ब देगलूरकर यांच्यामध्ये जी पंढरपूरमध्येच आहे तीच विठ्ठलाची मूळ मूर्ती आहे. याचं स्पष्टीकरण देताना ते सांगतात की ही विठ्ठलाची मूर्ती पंढरपुरात 6व्या शतकापासून आहे. याच मूर्तीच्या ठेवणीतून आणि अलंकारांमधून त्या काळाची कल्पना येते. याचं उदाहरण द्यायचं झालं तर मूर्तीच्या कानातले मकर कुंडल हे त्या काळातील शिल्पांमध्येच पाहायला मिळतात. याशिवाय दोन्ही हात कमरेवर असलेली एक विष्णू मूर्ती 5व्या शतकात मध्य प्रदेशच्या उदयगिरी लेणीत सापडली होती. अशाच मूर्ती कुशाण काळात सुद्धा पाहायला मिळाल्या. आता हीच मूर्ती इतर ठिकाणी हलवली गेली होती का, तर हो. इतिहासकार ग ह खरे यांनी याबाबत पुराव्यानिशी काही गोष्टी मांडल्या. आक्रमकांपासून मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून 2-3 वेळा ही मूर्ती हलवली गेली होती, मात्र ती पुन्हा आणून त्याच ठिकाणी स्थापित करण्यात आली. महाराष्ट्राची 4 दैवते या पुस्तकात त्यांनी म्हटलंय की विठ्ठलाची मूळ मूर्ती माढ्याला हलवली याला कोणताही आधार नाही, पण मूर्ती पंढरपूर जवळच्या देगावला हलवली होती. यासोबतच ती पुन्हा पंढरपुरात असल्याची पावती सुद्धा उपलब्ध असल्याचे इतिहासकार खरे सांगतात. याशिवाय चिंचोली, हळसरे या गावांमध्ये मूर्ती हलवल्याचे पुरावे आहेत. माढा आणि पंढरपूर मूर्तीमध्ये काय फरक आहे याबद्दल देगलूरकर यांचं मत आहे की पंढरपूरची मूर्ती माढ्याच्या मूर्तीपेक्षा जुनीच दिसते. पंढरपूरच्या मूर्तीमध्ये मकर कुंडल आहेत, तर माढ्याच्या मूर्तीमध्ये शंख कुंडल, कासे पितांबर अशी ती मूर्ती नाही. याशिवाय माढ्याची मूर्ती नग्न आहे. त्या मूर्तीच्या हातात जशी काठी आहे ती पंढरपूरच्या मूर्तीमध्ये नाही. आता माढ्याची मूर्ती मूळ मूर्ती आहे असं सांगणाऱ्यांच्या दृष्टिकोनातून इतिहास जाणून घेऊया. इतिहास संशोधक रा.ची. ढेरे यांच्या संशोधनावरून 80च्या दशकात बराच वाद झाला होता. त्यांनी माढ्याचा विठोराया हाच खरा आहे असे आमच्याकडे पुरावे आहेत असं म्हटलं होतं. पाहायला गेलं तर माढ्यातलं मंदिर गजबजलेलं नाही, पण तरी ही मूर्ती प्राचीन असल्याचे ढेरे सांगतात. ते आपल्या लेखांमध्ये मांडतात की स्कंद पुराणातील पांडुरंग महात्म्य या संस्कृत रचनेपासून ते संत सावतामाळी यांच्या अभंगापर्यंत पंढरपूरच्या विठ्ठलाचे जे वर्णन सापडतं तशी मूर्ती पंढरपुरात नाही. हृदयस्थानावर कोरलेलं कूटमंत्र हे त्या मूर्तीचं महत्वाचं वर्णन आहे. तशीच मूर्ती माढा येते. तोच कूटमंत्र आपण स्क्रीनवर बघू शकता. हा कूटमंत्र माढ्याच्या विठ्ठलाच्या छातीवर कोरलेला स्पष्टपणे पाहता येतो. आता संत साहित्यातून मूर्तीचं वर्णन बघूया. संत सावतामाळी आपल्या अभंगात म्हणतात की विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ, दयकमळ मंत्रसिद्ध, दिगंबर मूर्ती गोजरी सावळी, तोडे पायी वाळी मनगटी, कटीवर हात हाती पद्मशंख, पुष्पकळी मोख अंगुलीत, सावतामाळी म्हणे शब्दब्रह्म, नाम विठ्ठलाचे कलियुगी. सावतामाळी यांना जशी मूर्ती दिसली तसं त्यांनी याचं वर्णन करून ठेवलं. विठ्ठल कसा आहे तर तो दिगंबर आहे, तो सावळा आहे, त्याच्या पायात तोडे आहेत, दोन्ही हात कमरेवर आहेत, गळ्यात कौस्तुभमणी, डाव्या हातात शंख, उजव्या हाताचा तळवा काठीवर टेकवलेला आणि मनगटावर कडे असं माढाच्या मूर्तीचं वर्णन आहे. मात्र पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीत अशी कोणती ओळख दिसत नाही. माढामधील मूर्ती खडबडीत नाही, सध्याची पंढरपुरातील पांडुरंग मूर्ती खडबडीत वाटते. इतक्या वर्षांपासून वेगवेगळ्या अभिषेकामुळे त्याची झीज झाली असावी असं सांगण्यात येतं. पण ज्या शिळेपासून माढ्याचा विठ्ठल घडलेला दिसतो त्या शिळेपासून रुक्मिणी घडलेली दिसते असं ढेरे यांचं म्हणणं आहे. याच वादावर माढ्यातील देवळाचे पुजारी उत्कर्ष कुंभेजकर यांनी म्हटलं होतं की पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीच्या आणि रुक्मिणी मूर्तीच्या दगडात फरक जाणवतो, पण पंढरपूरच्या रुक्मिणी मातेचा दगड आणि माढ्यातील विठ्ठल मूर्तीचा दगड सारखा वाटतो. कदाचित ते शिल्पकलेच्या अभ्यासकांना स्पष्टपणे मांडता येईल आणि त्या दिशेने अधिक अभ्यास व्हायला हवा. वैष्णव धर्मात दगडाच्या मूर्तीपेक्षा माणसातील देव मोठा मानला गेलाय. हजारो मैल चालून जे वारकरी बंधू भगिनी पंढरीला जातात ते केवळ विठ्ठलाची मूर्ती दिसावी म्हणून नाही, त्यांच्यासाठी तो प्रवास अलौकिक असतो.
देवदर्शन ही तर फक्त औपचारिकता असते. अनेकदा विठ्ठलाचं दर्शन प्रत्यक्षात झालं नाही तरी तो कळसाचं दर्शन घेऊन माघारी परत, कारण त्याच्यासाठी विठ्ठल त्या दगडाच्या मूर्तीत नसून एकमेकांच्या अंतरात आहे. म्हणून एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला भेटतो तेव्हा त्याच्या पाया पडतो. माणसातच देव आहे हे मानण्याची प्रथा वारकऱ्यांनी कायम ठेवली. माढा आणि पंढरपूर हा मूळ मूर्तीबाबतचा वाद असला तरी अनेकांनी ही मूर्ती बुद्धाची आहे असाही दावा केलाय. मुळात सत्याची कास धरणं ही महाराष्ट्राची परंपराच आहे, मग तो देव असो वा मनुष्य. कित्येक वादांना न डगमगता महाराष्ट्राने अनेकदा कटू सत्य मांडले, पचवलंय. म्हणूनच संन्याशाचं पोर असं बोलून वाळीत टाकलेले ज्ञानेश्वर इथे माऊली ठरतात आणि इंद्रायणीत पोथ्या बुडवून तुकाराम जगद्गुरू म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे म्हणणाऱ्या मराठी मनाने हा विठ्ठलाचा आणि विठ्ठल भक्तीचा अभ्यास अखंड सुरू ठेवायलाच हवा. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.